नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता या विषयातील सामाजिक बुद्धिमत्ता या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकामध्ये समाजात वावरताना आपल्याशी संबंधित असणाऱ्या वस्तू, घटना, संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांच्याशी आपले वागणे कसे असायला हवे या संबंधित प्रश्न विचारले जातात। आपले वागणे समाजाला हितकारक असणे अपेक्षित असते। हाच उद्देश लक्षात ठेवून एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल सकारात्मक भूमिका घेणारा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडावा। वैयक्तिक हितापेक्षा समाज हित लक्षात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असते। तसेच सामाजिक मूल्यांविषयीचे ज्ञान परिसर अभ्यास विषयाच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी ग्रहण करावे। चला तर आपण या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। घरकाम करणाऱ्या बाईंची लहान मुलगी गरिबीमुळे शाळेत जात नाही, तुम्ही काय कराल? पर्याय आहेत, त्या लहान मुलीने सुद्धा घरकाम करावे असे सुचवाल, तिची शाळेची फी भरण्यासाठी आपल्या पालकांना विनंती कराल, मुलींनी शाळेत कशाला जायचे असे म्हणाल, तिचे लग्न करून टाकावे असे सुचवाल। वेळ सुरू होते आत्ता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तिची शाळेची फी भरण्यासाठी आपल्या पालकांना विनंती कराल। पुढचा प्रश्न पाहूयात। पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? प्रश्न पुन्हा एकदा पहा। पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय आहेत, पाणवठ्यावर आंघोळ करणे, पाणवठ्यावर कपडे न धुणे, पाणवठ्यावर जनावरे धुणे, पाणवठ्यावर भांडी धुणे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे ही कृती योग्य ठरेल। पुढचा प्रश्न पाहूयात। शाळेच्या मैदानावर कबड्डीचा सामना सुरू आहे, सामना अटीतटीचा चालू आहे, अचानक मैदानावर गोंधळ गडबड होते, तुम्ही काय कराल? मी सुद्धा मैदानात जाऊन गोंधळ करीन, गोंधळाचे कारण शोधून गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करीन, गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदडून काढेन, माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोंधळाचे कारण शोधून गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करीन। पुढचा प्रश्न। तुमच्या शाळेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावातील स्वच्छता मोहिमेसाठी श्रमदान शिबिर आयोजित केले आहे, त्यावेळी कोणाची कृती योग्य आहे? प्रशांत सकाळीच वेळेवर शाळेत श्रमदानासाठी पोहोचला, श्रमदान करावे लागेल म्हणून गौरव गैरहजर राहिला, प्रकाशने आपल्या इतर मित्रांना श्रमदान करू नका म्हणून सांगितले, श्रमदान हेच श्रेष्ठ दान लिहिलेला फलक राजाने फाडला। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रशांत सकाळीच वेळेवर शाळेत श्रमदानासाठी पोहोचला ही कृती योग्य आहे। पुढचा प्रश्न। शेजारच्या मुलाने मारले अशी तक्रार तुमच्या लहान भावाने केली, तुम्ही काय कराल? पर्याय आहेत, शेजारच्या मुलाला मारायला जाल, तू सुद्धा त्याला मार असे लहान भावाला सांगाल, शेजारच्या मुलाशी बोलू नकोस असे भावाला सांगाल, शेजारच्या घरी जाऊन नेमके काय झाले ते बघाल। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शेजारच्या घरी जाऊन नेमके काय झाले ते बघाल। पुढचा प्रश्न। भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी शाळेत तुम्हाला आवाहन करण्यात आले आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? वर्ग शिक्षकांची जबाबदारी म्हणून तुम्हीच मदत करा असे त्यांना सांगेन, टीव्हीवरील भूकंपग्रस्तांच्या बातम्या बघत बसेन, स्वतःच्या खाऊचे पैसे किंवा साठवलेले पैसे मदत निधीसाठी जमा करेन, दुर्लक्ष करेन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वतःच्या खाऊचे पैसे किंवा साठवलेले पैसे मदत निधीसाठी जमा करेन। पुढचा प्रश्न। कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी कोणाची कृती योग्य ठरेल? समीरा सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडाला मास्क लावून जाते, रजत गर्दीच्या ठिकाणी उगाचच फिरायला जातो, संतोष त्याच्या मित्रांसह चित्रपट पाहण्यासाठी मास्क न लावता चित्रपटगृहात जातो,
रुही बाहेरून आल्यावर हातपाय न धुता सरळ स्वयंपाकगृहात जाते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समीरा सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडाला मास्क लावून जाते. ही कृती योग्य आहे. पुढचा प्रश्न, वर्गामध्ये 2 मुलांमध्ये भांडण सुरू आहे. तुम्ही काय कराल? त्यांच्या भांडणाची गंमत बघत बसेन, त्यांच्या भांडणात सहभाग घेईन, शिक्षकांना भांडणाची माहिती देऊन त्यांना तिथे घेऊन जाईन, त्या मुलांना भांडण्यासाठी प्रोत्साहन देईन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिक्षकांना भांडणाची माहिती देऊन त्यांना तिथे घेऊन येईन. पुढचा प्रश्न पाहूयात. सुरक्षित साधने वापरून सूर्यग्रहण पाहणे असा एक कार्यक्रम आहे. तुम्ही काय कराल? पर्याय आहेत. सूर्यग्रहण पाहणे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा पसरवाल, सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घ्याल, सूर्यग्रहण पाहिल्याने माणसे आंधळी होतात असा गैरसमज पसरवाल, कार्यक्रमात सहभागी न होता घरीच बसाल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घ्याल. पुढचा प्रश्न, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत कसे कराल? पर्याय आहेत. रस्त्यावर उतरून फटाके वाजवाल, घरातील सदस्यांसह घरीच आनंद साजरा कराल, परिचितांना मध्यरात्री फोन करून शुभेच्छा द्याल, बाहेर जोरजोराने ओरडत आनंद व्यक्त कराल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. घरातील सदस्यांसह घरीच आनंद साजरा कराल. पुढचा प्रश्न, गावातील स्वच्छता अभियान अंतर्गत कचरा निर्मूलनासाठी काय कराल? गावातील सारा कचरा जाळून टाकाल, ओला कचरा सुका कचरा एकत्रच कचराकुंडीत टाकाल, गावकऱ्यांसोबत ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याचा प्रकल्प राबवाल, दुसरे कोणी हे काम करेल म्हणून स्वतः काहीही करणार नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गावकऱ्यांसोबत ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याचा प्रकल्प राबवाल. पुढचा प्रश्न, शेतात काम करणाऱ्या सीतारामला सर्पदंश झाला तर तुम्ही काय कराल? पर्याय आहेत. आता सीताराम लवकर मरणार असे सगळ्यांना सांगणार, विष उतरवणाऱ्या मांत्रिकाला बोलावून आणाल, आपल्या डोक्याला ताप नको म्हणून दुर्लक्ष कराल, सीतारामला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सीतारामला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल. पुढचा प्रश्न, शाळेच्या शेजारी असलेल्या आमराईतील झाडांना भरपूर आंबे लागले असतील तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? फक्त पिकलेले आंबे तोडून घेऊ, शाळेत येता जाता कोणालाही न कळता गुपचूप आंबे तोडून खिशात घालू, आमराईच्या मालकाने दिले तरच आंबे घेऊ किंवा त्याला तशी विनंती करू, भरपूर आंबे काढून पिशवीत भरून लपवून ठेवू. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आमराईच्या मालकाने दिले तरच आंबे घेऊ किंवा त्याला तशी विनंती करू. एका सामूहिक उपक्रमात शिक्षकांनी तुम्हाला न आवडणाऱ्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. तुम्ही काय कराल? उपक्रमातून अंग काढून घ्याल, तुम्हाला आवडणारेच काम देण्याचा हट्ट कराल, चिडचिड करीत काम कराल, कामाची जबाबदारी आनंदाने स्वीकाराल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कामाची जबाबदारी आनंदाने स्वीकाराल. पुढचा प्रश्न, एसटी स्टँडवर खूप वेळ एसटी न आल्यामुळे लांबच लांब रांग लागलेली आहे. इतक्यात एसटी आली तर तुम्ही काय कराल? रांग सोडून एसटीमध्ये शिराल, रांगेतून पुढे पुढे जाल, रांगेतील लोकांवर आगपाखड कराल, एसटी वाहतुकीच्या नावाने टीका कराल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रांगेतून पुढे पुढे जाल. थँक यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.